नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथे आजपासून यात्रेला सुरुवात। श्री धानाबाबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। उद्या ठीक 10 वाजता गावातून श्री धानाबाबा महाराज यांची पालखी गावातून निघणार आहे। या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले असल्याप्रमाणे कर्जाळ येथे श्री धानाबाबा महाराजांकडे भक्ताला नवसाला पावणारे महाराज आहेत। जे भक्त इच्छा मागून घेतात अशांना महाराज त्यांची मनोकामना पूर्ण करतो। भक्ताकडून मूळ वाटप केला जातो। उद्या पालखी व दहीहंडी विविध कार्यक्रमांचा आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी शिवबसव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर पाटील, विजय कुमार फताडे, सूर्यकांत फताडे, लिंगाना ढब्बे, गोडप्पा बाळशेट्टी, रेवण सिद्ध बिराजदार सरपंच, सागर स्वामी, गणेश गायकवाड, शाहू गायकवाड, शिवानंद स्वामी, बसवराज बिराजदार, श्रीकांत घवाने, बसवराज बिराजदार, रविकांत पाटील, राजशेखर बिराजदार, मल्लीनाथ ढब्बे, काशीनाथ हापके, गुरुशांत धुळगे, अमोल इंगळे, संदेश इंगळे, शरणप्पा करशेट्टी, सैपन बागवान, चंद्रकांत इंगळे शेठ, चंद्रकांत करशेट्टी, इयरय्या स्वामी, गावातील ग्रामस्थ नागरिक श्री धानाबाबा महाराज यात्रा पंचकमिटीच्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही दानाबाबा महाराज हो लोकांना काय आव्हान नाही बोलायला जमत नाही। आता पालखी मिरवणूक यात्रा मठातून जे गावी भेंडी आणायला जे घरातून भेंडी निघते मठात जाऊन तिथे पेढे घाट तिथे बसवण्याचं मंदिर आहे। तिथे जाऊन तिथं हे आपल्या बसवण्याचं जेवढा ते भजन यायचे सांगून सगळे लोक याचे जमा होते ते झेंड्याने पालखी ते झेंडे संपल्यावर पालखी असं गाव प्रदर्शन येऊन करतो। गावातून बैल निघून गाव प्रदर्शन म्हणतात गाव सगळं ते झेंडे फोडल्यावर पालखी येते, पालखी गाव प्रदर्शन होते। आजचा जे महाप्रसाद वाटप होते जो गुरु वाटपचं कारण जे धर्म महाराजांची इच्छा महाप्रसाद वगैरे तयार करतो, तयार करून भक्तांसाठी महाप्रसाद वाटप केला जातो। भजनाचा कार्यक्रम, भजन भारूड, भजन भारूड जास्तीत जास्त भक्त लोक येऊ द्या। याच्या अगोदर बी पंच कमिटी होती, हे 150 ते 200 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे। 8 वर्ष झालं आम्ही किती वर्षापासून आम्ही किती वर्षापासून आम्ही स्वतः 8 वर्ष झालं आम्ही स्वतः 8 वर्ष झालं
बरं काका तुम्ही किती वर्ष झालं सेवा करता? आता 8-10 वर्ष झालं आम्ही सेवा हा चला सर आपलं नाव विश्वबसवपरिषदेचे अध्यक्ष ही बहुउद्देशीय सामाजिक संस्था असून त्यांच्या संस्थेमार्फत विविध असे समाजोपयोगी त्यापूर्वी पण राहिलेलं आहे आणि सध्या पण चालू आहे. पुढे पण आम्ही लागू आहे. यात्रा महोत्सव चालू झाले नेत्रदान शिबिर जे भक्त महाराजांची इच्छा पूर्ण होती, जे नवस मागतात ते नवस पूर्ण होतो आणि गावात आज गुळवाटपचा कार्यक्रम सुरक्षित झालेला आहे. आपण पाहत आहे की या ठिकाणी महाप्रसादची सोय ठेवलेली आहे. सध्या आपण या ठिकाणी पंचकमिटीला तर आपण या गावामध्ये आपण किती वर्षांपूर्वी यात्रा केलेली आहे? आता जवळजवळ नाही नाही म्हटलं तरी आम्ही 100 वर्षापासून ही यात्रा करतो. पहिला पूर्वी आमचे आजोबा होते, आजोबाच्या अगोदर बी त्यांचे वडील होते. आता आमचे वडील आजोबाच्या नंतर आमचे वडील, आमच्या वडिलांच्या नंतर आम्ही सध्याला यात्रा महोत्सव हे साजरा करत आहे. 150-200 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहे. हळके यांच्या घरापासून पालखीचं मिरवणूक निघतो. पालखी दहीहंडीचा कार्यक्रम होतो गोपाळकालाचा. ते दुपारी 1:30 वाजता गोपाळकाला होतो. नागरिकांना जे नवस मागतात ते पूर्ण होतो आणि सध्या वाटपचा कार्यक्रम घेतो आणि भक्तासाठी महाप्रसादची सोय ठेवलेली आहे. महाप्रसादची सोय ठेवलेली आहे. आज आम्ही दानोबा महाराज यात्रानिमित्त भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. अंदाजे 8 ते 10 हजारपर्यंत भाविक येतात. सोलापूर जिल्हा, पुन्हा उस्मानाबाद जिल्हा, तुळजापूर तालुका, कर्नाटकातील विजापूर जिल्हा सर्व भक्त आवर्जून येतात. दरवर्षी दानोबाच्या जत्रेला नवस फेडण्यासाठी येथे जे नवस मागितले जाते ते पूर्ण होतो. म्हणून त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांनी त्यांच्याजवळ जे नवस मागितलेले गूळ राहू द्या, पेढा राहू द्या, आपलं दूध राहू दे किंवा साखर राहू दे, हे सगळे नवस फेडण्यासाठी हे फेडण्यासाठी येतात आणि दानोबाच्या चरणी अर्पण करतात. आणि त्या दानोबा चरणी जे आलेलं त्यांचं भक्तांचं जे नवस आहे ते आम्ही महाप्रसाद म्हणून सर्व भक्तांना ते सगळ्या ग्रामस्थांना भक्तांना आम्ही ते महाप्रसाद म्हणून वाटप करतो. श्री दानोबा महाराजांची यात्रा उद्यापासून प्रारंभ होते आणि नवस जे मागतात तो पूर्ण होतो आणि प्रसिद्ध असलेले महाराज आहेत. आपण तर थेट कर्जाळे या गावामध्ये भविष्य भेटा आणि या यात्रेला उपस्थित राहून या यात्रेची शोभा वाढवली अशी आवड पंचकमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. महाराजांची यात्रा आज हजारो भाविकांनी उपस्थित राहून शोभाने आणि भाविकांसाठी महाप्रसादची सोय केलेली आहे. आपण पाहता या ठिकाणी सोय केलेली आहे आणि आपण या ठिकाणी आपण पाहता की सध्या गावात तिकडे दाखवायचे आता तालुक्यातील कर्जाळ या ठिकाणी आणि आज आपल्यासमोर आपले बाबा सर आहेत. सर तुम्ही किती वर्ष झालं या गावात? मी इथं जन्मलो. तुमचा मूळ गाव मामा या टायमाला सर लोकसंख्या होती प्रॉपर महाराज गाव कुठलं जे रामदास काळामध्ये रामदास काळामध्ये होते तेव्हा महाराज ನಮ್ಮ ಫೋಟೋ ಬಂದಲ್ಲ
एकत्र येऊन आपल्या यात्राला शोभा आणि यात्राची सुरुवात म्हणजे गावातून जे पालखी आहे प्रत्येक घरापासून महाराजांची पालखी थेट पालखीचं पहिले तुम्ही पालखी मिळवून टाका थेट कुठं बाहेर फाळके यांच्या घरापासून पालखी सुरुवात झाली आणि धानाबा मंदिर झाल्यानंतर बसवेश्वराचे मंदिर आहे गावाच्या बाहेर. मग एस टी स्टँडपाशी बसवेश्वराच्या मंदिराला प्रदक्षिणा झाल्यानंतर पूर्ण गावचा प्रदक्षिणा करून मग नंतर पुन्हा ते पालखी आणि धानाबा मठापाशी येऊन त्यांचा समारंभ पार पडतो. गावाला पूर्ण प्रदक्षिणा घालून आल्यानंतर सकाळी जे 9 वाजता पालखीचं मिरवणूक चालू होतं. पालखीचं मिरवणूक असतं, पुन्हा दहीहंडी गोपाळकाला असतं. हे सगळं घेऊन आम्ही सगळे गावातले लोक, बाहेरचे लोक, इतर राज्यातले लोक येतात. कमीत कमी नाही ना म्हणत 8-10 हजार लोक येतात. आणि दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे ज्याच्या त्यांनी भक्तिभावाने सगळ्यांनी मध्ये त्यांनी मागून घेतलेलं नवस असेल ते नवस सगळं खेळून सगळं आनंदाने आपापल्या घरी जातात. त्यांच्यासाठी आम्ही आज 11 तारखेला नंतर पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पुन्हा महाप्रसाद आयोजित केलेला आहे. महाप्रसाद संध्याकाळी ठीक 4 वाजता चालू होऊन रात्री 8-8:30 वाजेपर्यंत चालतो. पुन्हा संध्याकाळी 8 वाजता भजनाचा कार्यक्रम होतो, भजन आहे, पुन्हा जागरणाचा कार्यक्रम होतो आणि पुन्हा सकाळी उठल्याबरोबर पुन्हा घरी पूजा होऊन नंतर आपलं धानाबा महाराज यांच्या यात्रेत सुरुवात होते. यात्रेमध्ये पताका असतो, पुन्हा दहीहंडी असते आणि पालखी असते. सगळे गावकरी असतात, बाहेरगावचे लोक असंख्य लोक येतात. सगळे गुण्या गोविंदाने यात्रा संपन्न करतो. नमस्कार. मी आज सध्याच सकाळ या ठिकाणी मंदिरची स्थापना कधी झाली? आज रामदास काळामध्ये मंदिर होता ते किती वर्षापासून कोणी करत ह्या ठिकाणी मंदिरची स्थापना झालेला आम्हालाही माहीत नाही. म्हणजे 60 वर्षापासून मला 60 वर्षापासून इतर माहिती आहे. माझ्या वयाचं तर दानोबा महाराज या ठिकाणी त्यांना दानोबा नाव ठेवून महाराजांना या ठिकाणी नेमणूक केलं होतं. महाराजांचं काम अतिशय चांगलं होतं आणि हे दानोबा महाराज म्हणजे
अगोदरचे महाराज की दोन समाधी घेतले दोन समाधी घेत असताना त्यांनी चौकड्याला बोललेले चौकड्याचं काय हिंमत झाली नाही काय बघितले गाणाबाबा महाराज त्यांना थोड़ा थोड़ा नहीं किया फिर मुझे चाहूँ मैं महाराज कसा काय करत होता महाराज याच गावचे हा कसा याच गावचे होते 3 संतांची भूमी आहे याच गावचे होते महाराज या गावचे महाराज होते मग नंतर ते गाणाबाबा महाराज त्यांना एक जन्मल्यापासून गाणाबाबा महाराज ठेवला आणि ते महाराज गाव करत होते त्या महाराज गाणाबाबा महाराज म्हणजे प्रतिरूप दानाभाऊ महाराज म्हणून आम्ही त्यांना संबोधतो आणि ते गाणाबाबा महाराजांचं ते त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही गाणाबाबा महाराज सांगत होते श्री गाणाबाबा महाराज आणि ते स्वामी महाराज हे तिघांचे पैकी होते त्या प्रकारच्या त्यांचे तिथे एक कृपा झाड होतं त्या झाडाखाली सर सरे स्वामी महाराज विचारले महाराजांच्या गावचं संत तुझ्या गावात इतिहास का बरं असं धानुभाई महाराजाला स्वामी महाराज विचारले तर धानुभाई महाराज काय म्हटले मी या सर्व गावकऱ्यांना सांगून थकलो परंतु गावकरी काय म्हणतात ते म्हणून आमच्या गावाचे ते धानुभाई महाराज आम्हाला सांगत होते त्याच्यानंतर स्वामी महाराज राजे येऊन धानुभाई महाराजांना ताकद मारली काय प्रयत्न केलेला आहे शेवटचा प्रयत्न सुद्धा केलं तरी सुद्धा आमच्या धानुभाई खरं होत होतं आणि आता होत चाललं होतं आता त्यांची प्रगती किंवा त्यांचं हे वाढत चाललं होतं मग अचानक ते त्याचं हे झालं आणि त्याचबरोबर आम्ही राहत होतो आणि सीताप्पा तंबाखू राहत होते आणि 40 वर्षाचे हे राहत होते आहे म्हणजे त्यांनी जे जे सांगितलं आणि जागृत आणि ह्या धानुभाई महाराजांच्या यात्रेसाठी तुम्हाला काय वाटायचं नाही आणि आपापल्या पद्धतीनं याचं काय महाराजांच्या आज यात्रा म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आहे त्या दहीहंडीमध्ये गोपाळ झाला म्हणजे उद्या 11 पासून 2 वाजेपर्यंत आहे आता आज सकाळपासून जेवढी माहिती आहे त्या पद्धतीने मी माहिती दिलो इतके काय जास्त असेल खरं तर ते पुढच्या काय कालावधीमध्ये बोलण्यासाठी गेला आणि त्या पद्धतीनं आपलं न्यूजचं सोलापूर 24 तास हां हे धानुभाई महाराजांच्या यात्रेमध्ये आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या न्यूजला त्यांची पाठिंबा आणि आमचं हे मनपूर्वक आभार थँक्यू. थेट मी आता कर्जाळ या ठिकाणी आहे आणि आपल्यासमोर आता वेगळे शेत कर्जाळ आपल्याला
बाबाची या दानूबाबाची माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी कर्जळमध्ये जे प्रसिद्ध आहे ते दानूबाबा महाराजांचे आहे. उद्या आजपासून यात्रा सुरू झालेली आहे. उद्या गोकुळाची गोकुळ दहीहंडीची जी कार्यक्रम होणार आहे आणि इथून जे गावातून पालखी मिरवणूक निघणार आहे. परगावातून येणारे भाविकही सुद्धा मुंबई पुन्हा इथून सर्व भाविक येतात आणि आज जी कार्यक्रम आहे तो महाप्रसादचा कार्यक्रम आहे. जे नवस मागलेले आहेत ते भक्त लोकांनी जे गोळे वगैरे देतात आता कार्यक्रम आपण पाहता या ठिकाणी नवस मागत आहेत ते चालू झालेले आहे आणि गुळ वाटपचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होतात. हे तू व्यवस्थित घे रे, असं काय हाल होता हे घे रे तू. नमस्कार, मी विनोद घारे, अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ या ठिकाणी श्री दानोबा महाराज यांची यात्रेनिमित्त भक्तराज ज्याला नवस पावले ते झाल्यामुळे आज वाटपचा कार्यक्रम काढवडो काय किती वर्ष झाले? जवळजवळ 150 वर्षापासून चालत परंपरा आहे. 200 वर्षापासून चालत आलेली परंपरा नमस्कार, मी विनोद घारे, अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ या ठिकाणी श्री दानोबा महाराज यांची यात्रेनिमित्त भक्तराज ज्याला नवस पावले ते झाल्यामुळे वाटपचा कार्यक्रम काढवडो काय किती वर्ष झाले? जवळजवळ 200 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. 200 वर्षापासून चालत आलेली परंपरा नमस्कार, मी अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ या ठिकाणी दानोबा महाराजांची उद्यापासून आज आणि उद्या 2 दिवस आहे. आजपासून यात्राची सुरुवात झालेली आहे आणि गावात जे भक्त नागरिकांना नवस मागितले पूर्ण झाल्यावर त्यांनी गुळ पेढा साखर 150-200 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि जे बी भक्त जे बी नवस मागून येते ते नवस पूर्ण झाल्यावर भक्तांनी सगळ्यांनी इथे गुळ बदल करतात. त्यांच्या वजनाप्रमाणे गुळ म्हणा, पेढा म्हणा किंवा साखर, कोणी दूध देतात. ते सगळे गोष्टी आम्ही सगळ्या भक्तांचे मिळून खीर हे महाप्रसाद म्हणून बनवतो. महाप्रसाद हे पूर्ण गाव पुन्हा बाहेरगावचे लोक सगळ्यांनी याचा आस्वाद घेतात.
अंदाजे भाविक नाही म्हटलं तरी 10,000च्या पुढे भाविक येतात वर्षात. आज महाराजाची पालखी हळके यांच्या घरापासून निघून श्री धानाबाबा महाराज यांच्या मंदिरापर्यंत येऊन मंदिराला दहीहंडीचा कार्यक्रम होतो, गोपाळकाल्याचा कार्यक्रम होतो. ते गोपाळकाल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पूर्ण गावाला कोणतीही संकट येऊ नये यासाठी धानाबाबा महाराजांची प्रदक्षिणा फेरी होती पालखी घेऊन. गांधी महाराजांची यात्रा मोठ्या प्रमाणे भरली जाते. कर्जाळ या ठिकाणी दरवर्षी आपण पाहता या ठिकाणी जे भक्त नागरिक आहेत त्यांना नवस पूर्ण झाल्यावरच भक्त नागरिकांनी खुशी मिळवली आपणचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो. आणि आज ही यात्रा आजपासून सुरू झालेली आहे आणि गावात 2 दिवस यात्रेची सुरुवात आहे. यात्रामध्ये गावातून महाराजांची पालखी सुरुवात होते. आता आपण पाहता या ठिकाणी आपण थेट सांगू की या ठिकाणी पालखी गुळवाट्याचा कार्यक्रम होत आहे आणि जे नवस लागले ते नवस पूर्ण झाल्यामुळे गावातील काही ग्रामस्थ नागरिक व भक्त नागरिकांतून गुळवाटप घडामोडी बातम्या